नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीचा जो रिझल्ट लागलेला आहे, सिडको लॉटरीमध्ये जे विनर झालेले आहेत त्यांचे परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, खूप साऱ्या लोकांचे कमेंट आलेले होते की सर आता आम्हाला घर लागला तर आता पुढची प्रोसेस काय असणार आहे? इरादापत्र काय असते? इरादापत्र कुठे येते? ते कुठे डाउनलोड करावं लागतात? आम्हाला केव्हा येईल? याची पूर्ण माहिती आपण आता टप्प्याटप्प्याने बघू. सर्वप्रथम बघा, हे जेव्हा आम्हाला घर लागलं होतं तेव्हा आम्हाला असं इरादापत्र आलं होतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला घर लागते तेव्हा तुम्हाला असं 3 ते 4 पेजेसचं हे इरादापत्र असते. या इरादापत्रामध्ये काय असते तुम्हाला, म्हणजे इरादापत्रामध्ये जेव्हा इरादापत्र मिळते त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असते. बघा, जेव्हा आम्हाला घर लागलं होतं तेव्हा आम्हाला हे इरादापत्र आल्यानंतर या इरादापत्रामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले त्या डॉक्युमेंटची पूर्ण सेट तुम्हाला तिथे, जे तुम्हाला इरादापत्रामध्ये येईल तिथे तुम्हाला घेऊन जावे लागतात. एक झेरॉक्स सेट आणि एक ओरिजिनल सेट. बघा, म्हणजे हे 2 सेट जेव्हा तुमचे तिथे सिडकोचे अधिकारी जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले असतात ते तुमची पूर्ण क्रॉस चेकिंग करतात की जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले तेच डॉक्युमेंट तुम्ही सोबत आणले आहे की नाही. अदरवाईज तुम्ही दुसरे डॉक्युमेंट तिथे घेऊन नका जाऊ, कारण की जे डॉक्युमेंट तिथे अपलोड केलेले आहेत तेच डॉक्युमेंट तिथे ॲक्सेप्ट करतात, नाहीतर ते तुम्हाला रिजेक्ट करतील. त्याच्यानंतर तुम्हाला काही दिवसांचा वेळ दिला जातो. आम्हाला 15 दिवसांचा वेळ दिला गेलेला आहे. या अलॉटमेंट जे इरादापत्र आहे या इरादापत्रामध्ये अशी त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. बघा, सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो इरादापत्र कुठे येईल. बघा, काहींनी कमेंट केली की इरादापत्र आता आम्ही जो ॲड्रेस दिला तो आमच्या घरी येईल का? तर नाही, तुम्हाला याच्यानंतर सर्व गोष्टी हे ऑनलाईन तुमच्या पोर्टलवरतीच होणार आहे. बघा, सर्वप्रथम तुम्ही सिडको होम, आमच्या वेळेस सिडको निवारा केंद्र ही साईड होती. आता ही नवीन लॉटरी आहे, नवीन सिस्टम आहे, त्यामुळे इथे हे सिडको होम ही वेबसाईट देण्यात आलेली आहे, जिथून तुम्ही घराचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि EMD अमाऊंट पे केलेली असेल. बघा, सिडको होम साईडवरती गेल्यानंतर बघा तुम्हाला साईडला एक लॉग इनचं ऑप्शन येते. बघा, मी लॉग इन, जिथून तुम्ही तुमचं लॉग इन केलेलं आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथूनच तुम्हाला हे याच्यानंतरची पूर्ण जी प्रोसेस आहे, म्हणजे इरादापत्र, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तिथून तुम्हाला जे काय म्हणतात त्यांना, अपॉइंटमेंटसुद्धा तुम्हाला ऑनलाईनच घ्यावी लागेल, कारण की एवढे सारे सिडको लॉटरी विनर आहेत, जवळपास 19,000, जो मी तुम्हाला आता कालच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे की त्याच्यामध्ये म्हणजे 19,000 काही समथिंग आकडा आहे. म्हणजे एवढ्या लोकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे एका वेळेस होणार नाही, तर त्यामुळे ते पोर्टलवरती प्रत्येकाला वेळ देतील. अलॉटमेंट लेटर जसं इरादापत्र येईल त्या इरादापत्रामध्ये तुम्हाला कोणत्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं त्यांची पण तुम्हाला वेळ देण्यात येते. तुम्हाला त्या पिरियडमध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते की तुम्हाला अपॉइंटमेंट कधी घ्यायची, 10 ते 11, 11 ते 12, 1 ते 2 अशी ते अपॉइंटमेंटचे स्लॅब, म्हणजे ते त्याच्यामध्ये असे स्लॅब असतात की तुम्हाला तिथे टिक करून मग अपॉइंटमेंट घ्यावी लागते. सर्व गोष्टी ऑनलाईनच आहे. आमच्या वेळेस सर्व ऑनलाईन होतं, त्यामुळे तुम्हाला तिथे ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते, डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. सर्व तुम्हाला इरादापत्र, अलॉटमेंट लेटर, सर्व तुम्हाला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशनची लिंक वगैरे सर्व आता तुम्हाला ऑनलाईन होणार आहे. तुमच्या पोर्टलमध्ये जे तुम्ही तिथून लॉग इन करसाल तिथेच ऑप्शन येत जातील. त्यामुळे तुम्ही हे गोष्ट समजून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही. हे झाल्यानंतर मग तुम्हाला जे फायनल जे अलॉटमेंट लेटर येत असते, इरादापत्र आल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, डॉक्युमेंट येतं, अलॉटमेंट लेटर येतं आणि अलॉटमेंट लेटरमध्ये तुमचे जे अमाऊंट आहे, जे इन्स्टॉलमेंट कसे तुम्हाला पे करायचे आहे त्याची पूर्ण माहिती असते. तर चला, आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इरादापत्रच करू, बाकीची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू. अलॉटमेंट लेटर कसं असते, अलॉटमेंट लेटरमध्ये इन्स्टॉलमेंट बी GST वगैरे असतो का, अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असले त्याला GST लागतो का, रेडी पोझिशन असलं त्याला GST लागतो का, असे हे सर्व माहिती आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू, कारण व्हिडिओ खूप लांब होईल. म्हणून आपण आज या व्हिडिओमध्ये इरादापत्र कसं असते हे आता आपण बघणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणारे असे नवनवीन मोटिवेशन व्हिडिओ जे तुम्हाला जे येणाऱ्या काळामध्ये जे अडचणी येतील ते तुम्ही बघितल्यानंतर तुमचं त्याच्यातून सोल्युशन मिळू शकेल. तर चला, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. लॉटरी निघालेली आहे त्यामध्ये ज्यांचे लॉटरी विनर आहेत त्यांना येणाऱ्या काही दिवसामध्ये असं इरादापत्र येणार आहेत. खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आल्या होत्या की सर इरादापत्र काय असते, कुठे असते, कुठे डाउनलोड करायचं, हे सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. हे बघा, जेव्हा मला घर लागलं होतं सिडकोचं तेव्हा हे आम्हाला इरादापत्र आलेलं आहे. इरादापत्रामध्ये बघा, जो ॲप्लिकेशन नंबर असतो तो ॲप्लिकेशन नंबर जो QR कोड दाखवलेला आहे राईट साईडला, त्यानंतर प्रति, म्हणजे ज्यांचं घर लागलं त्यांचं नाव, त्यांचा ॲप्लिकेशन नंबर, त्यांचा ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि ईमेल ID.
हे मी माझं नाव ब्लर केलेलं आहे, कारण की अशी कोणाची माहिती आपल्याला यूट्यूबवरती दाखवता येत नाही. त्यामुळे विशेष संदर्भ, विषय म्हणजे कोणत्या लॉटरीच्या वेळेस तुम्हाला घर लागलं, जो संदर्भ देण्यात आलेला आहे आणि खाली मध्ये तुम्हाला कोणत्या राऊंडमध्ये घर लागलं आणि तुमची इमारत क्रमांक, भूखंड क्रमांक आणि त्या घराचं चटई क्षेत्र. बघा, तुमचं चटई क्षेत्र EWचं 322 चौरस फूट आहे. LIG आणि EW दोन्ही सेम आहे. आणि जे खारघर रेल्वे स्टेशनला आहेत ते जे 540 स्क्वेअर फूटचं ते 2 BHKचं आहे. बघा, यामध्ये त्यांनी सांगितलेलं हे अर्जदार या तिन्ही यापूर्वीच्या योजनेतील सदनिकांसाठी पात्र अर्जदार घोषित करण्यात आले असल्यास यापूर्वी कार्यान्वित झालेल्या प्रतीक्षा यादी किंवा सदनिक पडताळून सुरू होईल असेल त्या प्रतीक्षा यादीवरील सदनिकाचा लाभ आपणास घेता येणार आणि याची नोंद घ्यावी. बघा, तुम्हाला हे अपॉइंटमेंट, तुम्हाला जेव्हा इरादा पत्र येईल त्या इरादा पत्रामध्ये तुमची अपॉइंटमेंट असेल. त्या अपॉइंटमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या वेळेस कुठे जायचं आणि कोणते डॉक्युमेंट घ्यायचे हे त्या इरादा पत्रामध्ये असतात. खूप लोकांच्या कमेंट आले की सर आमचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे. तर बघा, इरादा पत्र आले की त्याच्यामध्येच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची टाईम असते. तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन जे सिडको होम पोर्टलवरती लॉग इन करून तुम्हाला तिथूनच अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर मग अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला ते जे ऑफिसचा ॲड्रेस असेल, आमच्या वेळेस CBD बेलापूर 7वा माळा होता. आता तुम्हाला कोणतं ऑफिस मिळेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे तुम्हाला इरादा पत्र आल्यावरतीच कळेल. बघा, ही डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जावे लागतात. जेव्हा आम्ही जनरल पब्लिकमध्ये जनरल कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता म्हणून माझ्यासाठी जनरलचे डॉक्युमेंट आहे. काहींनी SC ST NT माथाडी कामगार, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, डिफेन्स पर्सनल असे ज्या ह्या कॅटेगरीच्या त्यांनी जे डॉक्युमेंट भरलेले आहेत, जे अपलोड केले आहेत, तेच तुम्हाला तिथे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे व्हेरिफिकेशनला न्यायचे आहे. अदरवाईज तुम्ही दुसरे डॉक्युमेंट तिथे घेऊन जाऊ नका, कारण की तुमचे डॉक्युमेंट मग रिजेक्ट होऊ शकतात. बघा, हे जे डॉक्युमेंट त्यांनी सांगलेले आहेत, जे इन्कम सर्टिफिकेट सांगलेले आहेत, जर कोअप्लिकंट केले असेल तर त्यांचे डॉक्युमेंट, इन्कम टॅक्स असेल तर ITR रिटर्न, नाही जर जे काही कंपनीमध्ये जॉबला असतील त्यांच्या जे पेमेंट स्लिप, हे सर्व माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली असते. ज्या फायनान्शियल इयरचे त्यांनी सांगितलेले तेच तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला तिथे तुम्हाला न्यावे लागतात. बघा, या पेजवरती सुद्धा तेच आहे. आर्थिक वर्ष विवरण, जे तुम्ही इन्कम सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे ते, आणि आमच्या वेळेस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जे 100 रुपयाचा मुद्रांक शुल्क PMIसाठी आहे. आता बघा, ज्यांनी PMIची नोंदणी केलेली आहे, PMIच्या नोंदणीचं जर काही तुम्हाला सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला तिथे न्यावे लागेल. जर नसेल तर बघा, तुम्हाला जे अलॉटमेंट लेटरमध्ये जे येईल ते तुम्हाला तिथे नंतर सांगण्यात येईल. वरील नमूद केलेल्या अटीची पूर्तता करण्यासाठी अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांचा अधीन राहून अर्जदाराला पात्र अथवा अपात्र ठरवण्यास सिडको मंडळाचा अधिकार आहे. बघा, जी डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केली तेच तिथे घेऊन जा. अदरवाईज दुसरे डॉक्युमेंट घेऊन जाऊ नका, कारण की जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले तेच सिडकोचे अधिकारी तिथे तुमचं चेक करतात. आणि हे तुम्हाला एक वेगळं पेज येते. या पेजला तुम्हाला एक झेरॉक्स सेट करावा लागतो. जे ओरिजिनल तुम्ही डॉक्युमेंट नेले त्याचा एक झेरॉक्स सेट ठेवावा लागतो आणि एक फाईल बनवावी लागते. एक फाईलला तुम्हाला हे दोन्ही पेजला 2 फाईली, एक ओरिजिनल आणि एक तुमची झेरॉक्स. हे ओरिजिनल पेजला वरती तुम्हाला एक स्टिकर म्हणून चिपकावी लागते आणि झेरॉक्स म्हणजे जे तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट तिथे जेव्हा व्हेरिफिकेशनला जासाल तेव्हा त्याचाच एक झेरॉक्स सेट तुम्ही तुमच्या स्वसाक्षांकित करून त्याचा एक अर्जाचा सोबत ठेवावा, म्हणजे जेणेकरून ही झेरॉक्स सेट हे सिडकोचे अधिकारी आमच्या वेळेस त्यांनी जमा केलेली होती. आता तुमच्या वेळेस जमा करतात की नाही करतात, जेव्हा माफ करा, जे इरादा पत्र येईल तेव्हाच तुम्हाला कळेल. तर असं हे सिडको लॉटरीमध्ये हे जे इरादा पत्र आहे हे असे तुम्हाला जे आम्हाला आलेलं आहे ते तुमच्या पुढे मी सादर केलेलं आहे. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.